टीचर्स अँड पॅरेंट्स असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत. यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. टीचर्सच्या काही व्यथा आहेत, काही पॅरेंट्सच्या व्यथा आहेत. या संदर्भात आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. पण तुम्हाला काही त्रास झाला म्हणून तुम्ही एक असोसिएशन काढलीत? तुमच्या मनात कुठल्या गोष्टींची चीड आहे म्हणून तुम्ही असोसिएशन काढले, नेमकं काय? ती व्यवस्था कुठेतरी करप्शनच्या आणि इतकी लूटमारीच्या मार्गावर चालली आहे, की प्रत्येक पालक इथे त्रस्त आहे. त्या आम्ही न्यायासाठी आणि हक्कासाठी शासनाबरोबर, शाळेबरोबर झगडत असतो. मुळात कसं आहे, की पालकांना त्यांचे अधिकार काय आहेत, ते मुळात माहितीच नाहीये. ते गुमास्ता काढून कोणी प्री प्रायमरीच्या हे करत होतं. त्यामुळे शाळा काय करायच्या, आपली जागा भाड्याने द्यायचे आणि तिथे ते चालू करायचे. म्हणजे प्रायव्हेट लोकांना? प्रायव्हेट ओके, लोकांना. ओके. एज्युकेशन हे मुळात त्याच्या मातृभाषेमध्येच मिळालं पाहिजे. ती शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर शासनाने जारी करावा. बाळाचा जन्म झाला, की त्या पालकांना अतिशय आनंद होतो. पण त्याच्यानंतर साधारण 6 महिन्याने त्यांना त्याच बाळाच्या ॲडमिशन म्हणजे शाळेच्या ॲडमिशनबद्दलची एक चिंता असते. आणि ही चिंता त्यांना भेडसावली आहे अशासाठी, की पूर्वी त्या रिजनल लँग्वेजमध्ये मुलं शिकत होती. पण आता एकमेव शाळा अशी झाली, की इंग्लिश मीडियमची शाळा. आणि या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये एस-एस-सी बोर्ड आहे, आय-सी-एस-सी बोर्ड आहे, सी-बी-एस-ई बोर्ड आहे. अशी वेगवेगळी स्ट्रीम्सच्या ह्या शाळा सुरुवात झाल्यात. परंतु पॅरेंट्स आणि टीचर्स ह्या दोघांमधले काही दुवा म्हणजे ज्या पद्धतीने आपण बिल्डिंग्स मध्ये आपल्या सोसायट्या असतात, त्याच पद्धतीने आता ही एक फार महत्वाची गोष्ट झाली आहे, की टीचर्स आणि पॅरेंट्स यांची एक असोसिएशन असली पाहिजे आणि ह्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आहे. आणि मी आज या मराठी मेंदू या आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी रोहित दंडवते, जे ग्लोबल टीचर्स अँड पॅरेंट्स असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत. ह्यांनी यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. टीचर्सच्या काही व्यथा आहेत, काही पॅरेंट्सच्या व्यथा आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सरकारची उदासीनता किंवा सरकारने घेतलेले काही चांगले धाडसी निर्णय, पण ते किती इम्प्लिमेंट होतात की नाही होत आहेत, या संदर्भात आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. मी रोहित दंडवते यांचं स्वागत करतो मराठी मेंदू या पॉडकास्ट खाली. रोहितजी नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपण इथे आमंत्रित केलं त्याबद्दल शतशः आभारी आहे आणि नक्कीच तुम्ही एक समाजाला चांगल्या पद्धतीचा अवेअरनेस करण्याचा हा कार्यक्रम घेतलाय, त्याबद्दल तुमचे आभारी आहेत. मला एक सांगा रोहितजी, ज्यावेळी ही असोसिएशन म्हणजे तुम्ही एक स्वतः पालकच असणार, पण तुम्हाला काही त्रास झाला म्हणून तुम्ही एक असोसिएशन काढलीत? तुमच्या मनात कुठल्या गोष्टींची चीड आहे म्हणून तुम्ही असोसिएशन काढले, नेमकं काय? नाही मुळात ही जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था कुठेतरी करप्शनच्या आणि इतकी लूटमारीच्या मार्गावर चालली आहे, की प्रत्येक पालक इथे त्रस्त आहे. मुळात मुंबईसारख्या शहरात किंवा अनेक मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आई-वडील दोघेही कामाला जातात. विद्यार्थ्यांचं संगोपन कसं करायचं? प्रथम तर हे बालवाडीपासून चालू होतं. डे केअरला पाठवा, तिथे डे केअरमध्ये लूट. कसं? पण ह्या सगळ्या इतक्या पैसे देऊन सुद्धा पण पालकांना नेहमी भीती असेल, की विद्यार्थी आपला सुरक्षित आहे की नाही? त्यासाठी म्हणून ही संघटना 2020 मध्ये स्थापन झाली. त्याच्यानंतर अनेक अ, प्रश्न आहेत ते मार्गी लावले. उदाहरणार्थ आता बदलापूरमध्ये जी घटना झाली, लैंगिक अत्याचार झाला त्या लहान मुलीवरती. त्यावेळेला अ, 3 ते 5 वयोगटातील प्री प्रायमरी स्कूलला वगैरे असं काही गव्हर्नमेंटचं नॉर्म्सच नव्हतं. ते कुठल्या अखत्यारीत येतच नव्हते. आपण त्यावेळी सरकारला विनंती केल्यानंतर ते आता गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येत आहे. त्यांना परमिशन घेणं, नाहीतर कोणीही पहिलं गुमास्ता काढायचं आणि आपलं प्री प्रायमरी नाक्या-नाक्यावर चालू होते. पण मला एक सांगा, आता ही जी ग्लोबल पॅरेंट्स अँड टीचर जी असोसिएशन आहे, ही फक्त मुंबईतल्या शाळा आहेत, ठाण्याच्या हे नेमकं कुठल्या आहेत? म्हणजे सगळ्या एम-एम-आर रिजन मधल्या शाळा आहेत तुमच्याकडे? नाही, या संपूर्ण महाराष्ट्रभर आमची संस्था काम करत आहे. गुड. ज्या ग्रस्त पालक असतील, शिक्षक असतील, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी लढत आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं, जसं आता ही 6 वर्ष झाली, साधारण 6 वर्ष झाली, जी तुम्ही असोसिएशन उघडली, ही रोज भांडणं वाढतायत
की भांडणं कमी होत आहेत ही असोसिएशन? नाही, नाही. या असोसिएशनमुळे कसं आहे माहिती आहे काय? मधला हा दुवा म्हणणार येणार नाही. त्या आम्ही न्यायासाठी आणि हक्कासाठी शासनाबरोबर, शाळेबरोबर झगडत असतो. हं, मुळात कसं आहे, की पालकांना त्यांचे अधिकार काय आहेत, ते मुळात माहितीच नाहीये. अवेअरनेस त्या पद्धतीचा आपल्याकडे नाहीच आहे. हं. आणि मुळात विद्यार्थी गेल्यानंतर पालक घाबरतो, की बाबा आपण जर भांडलो, मुलावर इफेक्ट करतील, त्याला फेल करतील, काय करतील. म्हणजे बोलण्याचं हे असं आहे, की कोणाच्याही बापाला घाबरू नका. पण मग ज्या पालकांचे नेमके हक्क काय? ज्या गोष्टी आहेत, त्या ठामपणे विचारा. मुळात कसं त्या क्लीनिंग आहे की नाही, हं, सुरक्षा रक्षक आहेत की नाहीत. हं, त्याच्यानंतर तुमचं पॉक्सकोची पालकांची कमिटी आहे की नाही, हं, ई-पी-टी-ए मेंबर्स आहेत की नाही. हं. ज्या तुम्ही जर फी वाढलेली असेल, तर तुम्ही शाळेला विचारू शकता. पण मग तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून अशी काही पत्रिका वगैरे तुम्ही तयार केली आहे का? की जेणेकरून अवेअरनेस हा प्रोग्राम किंवा अवेअरनेस एखादी काही ब्रोशर वगैरे, की ज्यावेळी पालक ज्यावेळी ॲडमिशन्स घेतात मुलांचं, तर त्यावेळी तुम्ही असं त्यांच्याबरोबर काही कोऑर्डिनेशन करता का? हो, कोऑर्डिनेशन करू. आमचे जे पालक जुळलेले आहेत, हं. त्यांच्याशी पूर्णपणे आणि आमचे पालक आमच्यापेक्षा जास्त आता म्हणजे भांडतात म्हणजे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हं. आता पूर्वी जसं जर मी म्हटलं मी आमच्या वेळी आणि तुमच्या वेळी असं मी काही बोलणार नाही. पण पूर्वी आपण जर जसं म्हटलं, की ते पालकांच्या ज्यावेळी शाळेतील शिक्षक हे पालकांना हात उचलत पण होते. म्हणजे त्यावेळी ती विद्या येतच नव्हती, असा आमचा समज आहे आणि तो समज खरा ठरलाय काही अंशी. आता हल्ली असं होतंय, की म्हणजे मुलाला जर समजा त्या शिक्षकाने मारलंच, समजा एखादी काही थोडीशी छोटी-मोठी इजा झाली, तर वगैरे तर त्यावेळी ते काही कायदे कानून जे दाखवले जातात, तर हे कितपत योग्य की अयोग्य तुमच्या मते? नाही, मुळात कसं आहे, त्या वेळेचं सिच्युएशन आहे. कसं आहे, त्यावेळी पहिली म्हण होती, "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम." बरोबर. त्या छडीचा आम्ही मार खाल्लाय. पण त्या चांगल्यासाठी आता वाटतं ते ते मारलं नसतं तर आम्ही कुठेतरी इतकंपर्यंत शिकलो नसतो. हं. पण आता काय होतंय, की आता प्रत्येक पालकांना केअरनेस आहे, सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे, त्यामुळे त्यावेळेला कशाला ते सरकारी नोकर होते. त्यामुळे ते सरकारी शाळांमध्ये वगैरे आपण शिकलोय तर वगैरे त्यांना पण हे होतं, की कितपत मारायचं, काय, काय नाही. आता कुठल्याही पद्धतीने, कसल्याही पद्धतीने मारतायत, काही हे करतायत आणि मुळात कसं आहे, की पालकांचं म्हणणं आहे, की आम्ही जर एवढ्या फीस देतोय, तर ते आमच्या मुलांना फुलासारखं जपलं पाहिजे. अच्छा, अच्छा. बरं मला एक सांगा आता हा झाला विषय एक थोडक्यात पालकांचे हक्क आपण जर समजा म्हटलं. मग शिक्षकांचे नेमके काय हक्क असतात? बघा, शिक्षक मुळात कसं आहे माहिती आहे का, ही शाळा आहे, ही एक आपण बस पकडूया. हं, संस्था चालक हे फक्त चालवतायत. बाकी त्या बसमध्ये सगळ्या गोष्टी कंडक्टरपासून ह्या म्हणजे अ, त्या शिक्षकांच्या ह्याच्यावरतीच आहे. कारण की शाळा खोलण्यासाठी शिक्षकांचे प्रथमतः त्यांच्या डिग्रीज वगैरे वापरतात. त्याच्यावरती शाळा मान्यता वगैरे घेतात. सगळं तर शाळेनं मुळात कसं शिक्षकांनी आपले हक्क समजून घेतले पाहिजेत. आता ह्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांना 7वं वेतन वगैरे सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत, नॉर्म्स आहेत, त्या सगळ्या लागू आहेत. हं. तरी पण सुद्धा बिचारे आमचे शिक्षक 15,000, 16,000, 20,000, 25,000 घेऊन पिळवणूक होते त्या लोकांची. अ, त्यांना जे ताशी जी कामं आहेत, त्या पद्धतीने वेतनही भेटत नाहीये. पण मला एक सांगा जसं आता ही पॅरेंट्स एंड टीचर्स असोसिएशन पालक ज्यावेळी तो त्याच्या कंप्लेंट्स घेऊन येतोय, शिक्षक म्हणतो की मी बरोबर आहे, पालक म्हणतो मी बरोबर आहे. त्यावेळी तुमची दमछाक होत नाही? या गोष्टी तर होते. हं, मुळात कसं आहे त्यासाठी शिक्षण विभाग वगैरे आहे. हं, त्यासाठी जे काही ज्या हिअरिंग्ज वगैरे होत आहेत, हं. त्याच्यामध्ये काय कोणाची सत्य बाजू आहे, काय हे नाही. बघा आपण मुळात चुकीच्या कधी-कधी काही असतात, चुकीचे पालकही असतात, की ज्यांना फीस द्यायची नसते, पण फुकटच्या फुकट आपला राडा करून एक शाळेचं नाव बदनाम किंवा काय हे करायचं असतं. हं. त्यांच्याशी आम्ही सावधच असतो. ते मुळात त्यांना भेटल्यानंतर कळतंच. पण कधी-कधी असं होतं, की खऱ्या अर्थाने त्या मुलाकडे फी नसते, म्हणजे त्याच्या पालकांकडे फी नसते आणि मी असं ऐकलंय कारण किंवा आम्ही ऐकलं या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून, की त्या मुलाला फी भरायला पैसे नव्हते म्हणून त्याला एक्झामला बसायला दिलं नाही. बरोबर. हे योग्य म्हणजे हे खरं आहे का?
की या नाही, पद्धतीने असे नाही, नाही. प्रकार खरं घडतायत आहे. का? या प्रकारच्या अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. आमच्याकडे पण 3-4 केसेस आहेत. ते आम्ही लढतोय त्या पद्धतीने. पण मग याचा वकील वगैरे सगळं तुम्ही सगळ्या गोष्टी करता? सगळ्या गोष्टी आम्हीच ओके. करतोय. पण याने तुमचं असं मत आहे, की ती जर फी नसेल, तर त्याला ती ब ब तुमचं भांडण असेल, की त्याने ती पहिल्यांदा एक्झाम ती द्यावी. बरोबर आहे. तर बघा कसं आहे आर्टिकल 20 आणि 21 मध्ये शिक्षणाचा आणि त्याच्या मूलभूत गरजांचा अधिकार आहे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यापासून कोणीच वंचित ठेवू नका. ते कायद्याने अधिकार दिलेला आहे. बरं. तर मुळात कसं आहे, की शाळा रोखू नाही शकत हं, कोणासाठी. तुम्ही एल-सी ठेवा. हं, तोपर्यंत फीस पालकांना सवलत द्या. आता हं. काही-काही शाळा हे आहेत, की कायदा आणि फी ॲक्ट प्रमाणे प्रत्येक महिन्याला फीस देऊ शकतो. पण काही-काही शाळा आम्हाला ॲन्युअल पाहिजे, 6 महिन्याच्या. 6 महिन्याची पाहिजे, वर्षाची पाहिजे एकत्र. वर्षाला दिले, की आम्ही 5% 10% डिस्काउंट देऊ. काही आमिष दाखवून हे सगळं म्हणजे नक्की ह्यांना तर तुम्ही या प्रायव्हेट शाळांना तर त्यांच्या ज्या काय म्हणतात त्याला त्यांचे जे पैसे घेण्याची जी दादागिरी आहे, ती फारच वाढली आहे, हिशोबाच्या बाहेर. आणि मुळात कसं पालकांचा हक्क आहे, की त्यांना सांगायला पाहिजे, की आमच्याकडे एवढे पैसे आहेत, काय आहेत, आम्ही फीज का वाढवतोय, का घेतलेली आहे. हं. त्या गोष्टीचा पण पालक विचारत नाहीयेत आणि हे काय नाही आणि त्यांना त्यांच्या वेबसाईटवरती टाकणं हे बंधनकारक आहे. मला एकंदरीत एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, की प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगी शाळामध्ये शाळा असू दे, महाविद्यालय असू दे किंवा हॉस्पिटल्स असू दे. हा एक आता धंदा झालाय असं म्हणूया. बरोबर आहे. बरोबर आहे. धंदा याच्यामध्ये झालेला 3 आहे. प्रकार आहेत. प्री प्रायमरी स्कूल हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण लोकांना काय वाटतंय, की मी त्या प्रायमरी स्कूलमध्ये टाकलं, समजा त्या शाळेशी निगडीत, त्या शाळेलाच कनेक्टेड जर समजा प्री प्रायमरी स्कूल असेल, तर ते मला शेवटपर्यंत ॲडमिशन 10वी पर्यंत माझं राहील. म्हणजे मी तिकडे स्टेबल राहील. पण ते काहीतरी त्या ज्या शाळा अशा आम्ही ऐकल्या आहेत, की प्री प्रायमरी स्कूल नंतर सांगतात, की आता पहिलीपासून तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तुम्हाला परत फॉर्म भरावा परत लागेल. फॉर्म भरावा तर लागेल. हे काय जरा नेमकं गणित? नाही कसं आहे माहिती आहे का, या शिक्षण व्यवस्थेच्या 4 स्टेप आहे. हं, प्री प्रायमरी ते अ, तुमचं सीनियरपर्यंत. हं. ते पहिलं गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत नव्हतं. ते गुमास्ता काढून कोणी प्री प्रायमरीच्या हे करत होतं. त्यामुळे शाळा काय करायच्या आपली जागा भाड्याने द्यायचे आणि तिथे ते चालू करायचे. म्हणजे प्रायव्हेट लोकांना. प्रायव्हेट ओके, लोकांना. ओके. अच्छा, अच्छा. प्रायव्हेट लोकांना भाड्याने देऊन मग ते चालू करायचे प्री प्रायमरी. शाळेत जर जाब विचारला काय ते बोलायचं आमचं नाही, पण ते त्यावेळी वेगळे असं लोकं काही टेंडर चालवतात. वगैरे की कोणी आला तुम्ही त्यांना द्या? कोणी म्हणजे प्रायव्हेट शाळेंचं सांगतोय. ओके, ओके. गव्हर्नमेंटच्या शाळेंचं नाही सांगत. बरं. बाकी तर आपल्या गव्हर्नमेंटच्या बालवाडी वगैरे. मला तर हे वाटतंय, की तुम्ही बघा पहिली गोष्ट तर कसं आहे, बालवाडीमध्ये वगैरे पण जे शिक्षण देतात, ज्या शासनाचे आहेत, हं. तेच शिक्षण. उलटं त्याच्यामध्ये तर चांगलं पोषण आहार मिळतंय, चिक्की मिळते वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी. इथे तुम्हाला घरचाच डब्बा घेऊन जायचा आहे हं. आणि फक्त 1 तासासाठी असतं, प्ले ग्रुप आहे तुमचं, नर्सरी वगैरे. तर काही जास्त काही शिकवत नाहीत वगैरे. तर मला हे असं वाटतं, जर तुमचे पैसे वाचवायचे असतील वगैरे तर काय गव्हर्नमेंटच्या बालवाडीमध्ये आणि पहिलीपासून चांगल्या शाळेमध्ये टाका. पण ही जी प्रायमरी स्कूल आहे, तुम्ही म्हणता की ती शाळा त्यांना ती जबाबदारी देते किंवा ती तिकडे त्यांना बसायला जागा देते. जागा देते. मग ती व्हॅलिड की इनव्हॅलिड? म्हणजे ते जे शिक्षण जे घेत आहेत, त्याची जबाबदारी शाळा घेत नाहीये. नाही घेत आहे. मग ही तफावत काय मला कळलं नाही. मुळात याच्यावर आपण काही कमांड नाहीये? ह्याच्यावर केले ना आता शासनाच्या एन-ई-पी ॲक्टमध्ये आणि त्याच्या तर तो काय आहे बदलापूरच्या जरा पूर्ण जरा सांगा? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020 ची, हां. काय आहे तो? 2020 ची आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, वन नेशन वन एज्युकेशनच्या हिशोबाने माननीय प्रधानमंत्रींचं जी संकल्पना आहे, वन नेशन वन एज्युकेशन. ओके. त्याच्यामुळे जो हा हिंदी सक्तीचा वगैरे जो विषय चालू आहे, जो हां. आता सध्या काही तो चाललाय, तो त्याच्यामुळेच उद्भवलाय. कारण की सी बोर्ड हं, सगळीकडे लागू करणार आहेत. हं. स्टेट बोर्ड मरतील त्याच्याने. पण मग आता जसं तुम्ही आता हिंदी सक्तीचा विषय घेतला, त्यालाच अनुसरून मी एक प्रश्न विचारतो. मध्यंतरी आता भरपूर सगळ्याच पक्षांनी त्याला विरोध दर्शवला होता, की पहिलीपासून हिंदी सक्ती. हिंदी सक्ती. तर तुमचा असोसिएशनचा विरोध आहे, की तुम्हाला मान्यता? तुमचं नेमकं काय मत नाही, मुळात कसं आहे, एज्युकेशन हे मुळात त्याच्या त्याच्या मातृभाषेमध्येच मिळालं पाहिजे. कारण की त्याच्या आकलनातून वगैरे विचार करण्याचा आहे, तर तो पोटात असल्यापासून त्या गोष्टी सगळ्या ऐकत असतो. त्यांची जी मातृभाषा आहे, जी मदर टंग आहे. मदर टंग का बोलतो आपण? कारण की त्या आईच्या पोटातून जी राइट. जी भाषा जन्माला जो आलाय तो मुलगा त्याच्यातून त्याला जास्त आकलनात येतं, जास्त हे करावं
तुम्ही बघा इंग्रजीचे क्लासेस लावून इंग्रजी शिकू शकता, तुम्ही फ्रेंच शिकू शकता, सगळ्या हे आहेत. पण मुळात कसं मराठी भाषा जर हे करायचं असेल, तर शिक्षण हे आणि शिक्षण जास्त समजण्यासाठी पण त्या पण मग मातृभाषेमधूनच शिकणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टीचर्स च्या बद्दलचं टीचर म्हणजे तुम्ही आता दोघांच्या मधले दुवा म्हणून मी तुम्हाला विचारतोय. पालकांचं एक मत आता तुम्ही एक पालक म्हणून तुमचं मत मांडताय. पण ह्याच्याबद्दल शिक्षक तर शिक्षकांचं मत काय? की हे तर शिक्षकांचं पण मत हेच आहे. तर ह्याच्या आधी आता ह्या सी-बी-एस-सीचा नॉर्म्स काय आहे, की तुमची 10वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेले शिक्षक हवेत. हं, त्याच्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या आधीचे आहेत, ते हं, सगळे इंग्रजी माध्यम ते झेडपीच्या शाळेतून किंवा आपल्या शासनाच्या कोणत्याही शाळेतून शिकलेले आहेत. हं. मुळात शिक्षक सगळे हेच आहेत, जास्त करून. बरं. आता एक सगळ्यात तर महत्वाचं पुढे जसं धोका पण आहे त्या मराठी माध्यमातल्या शिकून आलेल्या शिक्षकांना, हं. की पुढे त्यांना काम मिळेल की नाही. ओके, ओके. कारण की शाळेला काय ॲक्ट पुढे काढायचा आहे. बरोबर, त्याच्या बरोबर. ह्याच्यानुसार. तिथून पुढे म्हणजे ती भीतीदायक गोष्ट पण आहे, की नोकरी जाण्याच्या अनेकांच्या. बरं आता प्री प्रायमरी आपण जो विषय घेतला आपण तो त्या विषयावर तुम्ही चांगलाच मुद्दा तो मांडला. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश आपण घेतो. जो पालक आहे ना, तो तेवढा त्याला अवेअरनेस नसतो किंवा त्याला कोणतरी शेजारचा सांगतो, की ह्या शाळेत ॲडमिशन घे. ती शाळा अधिकृत की अनधिकृत हे कसं ओळखायचं? मुळात कसं आहे शासनाला आता वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून पण, की बाबा एखादं एक हेल्पलाईन नंबर जसं 100 नंबर केला, की पोलिस स्टेशन ओके. जसं फायर ब्रिगेडचं आहे, त्या पद्धतीनेच ही शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर शासनाने जारी करावा. हं, हे आमची तर पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही सांगतो, की बाबा तुमच्या शासनाच्या वेबसाईटवरती शाळेंची नावं टाका. हं, कोणत्या-कोणत्या शाळा अनधिकृत आहेत हं. त्या. आणि त्या व्यतिरिक्त जर शासन जर हे सगळ्या गोष्टी जर करत नसतील, तर पालकांनी स्वतःहून स्वतःचाच अवेअरनेस करावा. तिथे जाऊन ठामपणे तुमच्याकडे शाळेला विचारावं, की शासन मान्यता आहे की नाही? नमुना 2 आहे की नाही? शासनाच्या ज्या मान्यतेच्या प्रत आहेत, त्या सगळ्या मागाव्यात. तो पण तुमचा मग अधिकार आहे. याच्यामध्ये शिक्षण मंत्री उदासीन आहेत? मला वाटतं शासन जर एवढा जर सगळा मोठा पॉइंट आहे, की ती अधिकृत की अनधिकृत. समजा 3री-4थी झाल्यानंतर समजा मला कळलं, की अनधिकृत शाळा आहे, तर मी काय त्याला परत पहिलीपासून टाकू? नेमकं काय शासनाच्या बद्दल असा काही प्रॉब्लेम साहेब, आता तुम्हाला तर म्हणजे मी नाव नाही घेऊ इच्छितो. सन्माननीय मंत्री होते. ते ज्या शिक्षण संस्थेतून शिकले, ती शिक्षण संस्थाच अनधिकृत निघाली. त्याच्यावरती हाऊसमध्ये सगळा गदारोळी झाला होता. सगळ्या गोष्टी हे झालं होतं. पण ते म्हणजे शिक्षण पण ते शेवटी शिक्षण मंत्री मंत्री आहे. पण एखादा गरीबाचा मुलगा जर नासा वगैरे त्याच्या मेहनतीच्या जोरावर गेला, ज्यावेळी जर बॅकहँड येऊन जर त्या शिक्षण संस्थेत तपासणी त्यावेळेला जर ती शिक्षण संस्था अनधिकृत आहे, तर मग त्याचं संपूर्ण लाईफ बरबाद होईल ना. त्याने जे शिक्षण घेतलंय, ते अनधिकृत होऊन जाईल. पण अशा वेळी मला एवढं कळतंय, की शाळा असू दे, महाविद्यालय असू दे, बऱ्याच मंत्री म्हणण्यापेक्षा राजकारणी लोकांच्या बऱ्याच शाळा आहेत किंवा मोठ्या उद्योगपतींच्या शाळा आहेत. म्हणजे आता मध्यंतरी एक शब्द आला होता इंटरनॅशनल शाळा इंटरनॅशनल किंवा शाळा. बरेच काही शब्द जे होते ते वापरायचे नाहीत. तर हे जसं एखाद्याला सुचतं तेव्हा हे सगळे नियम निघतात. नेमकं काय होतंय? त्या विचाराच्या पलीकडे आहेत ह्या सगळ्या गोष्टी. कसं काही हे सगळं येतंय जसं म्हणजे ज्या पद्धतीने वळवायचं त्या पद्धतीने वळवलं जातंय. तुमचा जो शिक्षणाचा हक्क, अधिकार आहे, तो इतका चांगला आहे. तर मला तर वाटतं, की शिक्षण हे पी-जी के-जी हं, पर्यंत म्हणजे हं. ग्रॅज्युएशन पर्यंत हे मोफतच मिळावं. आता या नेपाळ सरकारने पण जे सोशल हो, मीडियावर चाललंय, हो. की त्या सरकारनेही संपूर्ण फक्त सरकारी शाळा, प्रायव्हेट सरकारी शाळा शाळा. सगळ्या बंद करून म्हणजे टाकल्या. पंतप्रधानाचा म्हणजे मुलगा पण तिथे शिकेल. पंतप्रधानांचा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये एक कसं आहे, जो समाजात चाललेला म्हणजे अ, अ, जो ऊच-नीच वगैरे सगळं किंवा जो पैशाचा आत्ता जो चाललाय, तो एक समान सगळ्या गोष्टी सगळ्या येतील. सगळ्या मग तो स्वागतार्ह निर्णय आहे. ह्याच्याही आपल्या आपल्याकडे होईल? आपल्याकडे होईल का? इच्छाशक्ती असेल तर होईल. त्याला करण्यासाठी नाही इच्छाशक्ती मी आहे. मगाशी तेच म्हटलं, की मला शाळा वाटतं नायक सिनेमा हा आपल्या भारतामध्ये झाला. तर त्याचा म्हणजे नायक सिनेमाचा जो इम्पॅक्ट आहे, तो आता नेपाळमध्ये दिसतोय असं वाटतंय. नाही मला असं म्हणायचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळा मी हे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघत असेल,
तर मला नाही वाटत की हे व्हायला अजून 7 पिढ्या जातील असं मला वाटतंय. सध्याचं ज्या पद्धतीने राजकारणी लोकांनी जो हस्तक्षेप केलेला आहे प्रत्येक वेळी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदावरच दिसतील. कुठेतरी संकल्पना मांडतोय. आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी कळलं की नेपाळ असं-असं काहीतरी करतंय. पण मला असं वाटतं की ज्यांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत, त्या शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले असतील की आपल्यावर कधी ही गदा येऊ ग नये. एनिवे अल्पसंख्याकाचा जर विषय घेतला, तर त्या दर्जाच्या ज्या शाळा आहेत, त्याच्याबद्दल ते जरा मला थोडंसं खोलवर माहिती द्या जरा. तो कसं आहे, अल्पसंख्याकांच्या ज्या शाळा आहेत, हं. तर संस्था जेव्हा बनते त्यावेळी त्याच्यामध्ये 70% वगैरे संस्था चालक त्या भाषेचे किंवा त्या धर्माचे अल्पसंख्याक असावेत, असा तो नियम आहे. त्याच्यानंतर मग हे अल्पसंख्याकांचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाला पत्र लिहून वगैरे मग ते अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करतात. त्याच्यानंतर मुळात कसं आहे माहिती आहे का? आमचं हे म्हणणं आहे, आता आम्ही जो आर-टी-आय माहितीचा अधिकार किंवा आता आमच्या पेपरमध्ये किंवा सन्माननीय आमदार सुनील प्रभू साहेबांनी जो हाऊसमध्ये विषय उचलला, हं. तर अल्पसंख्याक शाळांच्या लूटमार अक्षरशः करण्यास चालू केलंय. मुळात कसं आहे, तुम्ही घेताय अल्पसंख्याक दर्जा, की आमच्या धर्माच्या किंवा भाषेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्था आम्ही कमी दर्जामध्ये, कमी पैशामध्ये वगैरे चांगल्या उत्पन्न आमच्या लोकांसाठी आम्हाला काय करायचं त्यासाठी घेतात. त्यासाठी शासन अ, फंडिंग पण करते. पैसे देतात अल्पसंख्याक शाळांना. त्याच्यानंतर पण हे स्वतःच्या तर धर्माच्या आणि भाषेच्या विद्यार्थ्यांना तर शिकवत तर नाहीच आहे आणि इतर मला भरमसाठ त्यांच्याकडूनही पैसे घेतायत आणि यांच्याकडूनही. मग त्या शाळा करून काय मतलब आहे? नुसतं फक्त काय फावड्याने ओढायला? ओके. बरोबर आहे, बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मगाचपासून आपण एक शाळेच्या संदर्भातली चर्चा झाली. अ, शेवटी मला त्या शाळेत ॲडमिशन घ्यायचंय. म्हणजे फी आली म्हणजे पैसा आला. पैसा. तर तो फी ॲक्ट नेमका आपला जो आहे, हा पालकांना माहिती तरी आहे का तो फी ॲक्ट काहीतरी आहे असं? म्हणजे आम्ही वाचन करतो, तुम्ही वाचन करता म्हणून आपण म्हणतोय. पण शिक्षण मंत्री किंवा शासन या पद्धतीने कुठेतरी अवेअरनेस प्रोग्राम की बाबा फी एवढी-एवढी असते किंवा त्या असतात. ह्याच्याबद्दलचं जरा थोडी माहिती. बघा कसं आहे फी ॲक्टमध्ये आहे, की प्रत्येक वर्षाला 7.5% आणि 2 वर्षाला 15% फी शाळा वाढवू शकते. पण नाही त्याचे त्याचा पण जरा परत खुलासा करा. फी ॲक्टमध्ये अ, शाळा प्रत्येक वर्षाला 7.5%. ओके. म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा आता ₹1000 फी आहे. यावर्षी. म्हणजे एक उदाहरणार्थ सांगूया, ओके, या वर्षी समजा ₹1000 फीज आहे. ओके. तर पुढच्या वर्षी 7.5% हं. वाढवून त्या 1000च्या 7.5 हे करून तो घेऊ शकतो. ओके, पण त्याला पण निकष आहेत. तो मुळात ती का वाढवतोय? ओके. त्याचं जस्टिफिकेशन वगैरे सगळं देणं आहे. हं. ई-पी-टी-ए मीटिंगमध्ये तो ठराव प्रस्ताव करायला पाहिजे. ओके. आता भरपूर प्रायव्हेट शाळा काय करतायत, ई-पी-टी-ए मेंबर त्यांचेच असतात. हं. ते काय होते मीटिंग काय ह्याचं खालपर्यंत नाही. इलेक्शन वगैरे होतं? ई-पी-टीचं इलेक्शन होतं. ई-पी-टी-ए म्हणजे काय? तो कसं तो पी मेंबर्स शाळेसाठी येणार. हं, तर पी कमिटी असते. हं, तर प्रत्येक वर्गाची जी कमिटी असते. मग त्याचा तो ठराव मंजूर होतो. हं, मग कसं आहे पालक संघटना असते म्हणजे शाळेतली. हं. मग ती संघटना काय करते, की शाळेमध्ये त्या सुरक्षेच्या गोष्टी आहेत वगैरे आहेत किंवा आता पॉस्कोची संघटना वगैरे आहेत. त्या ओके. विषयाच्या सगळ्या काय त्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी होतायत. मग मला एक अजून एक त्याच्यावर एक प्रश्न होता म्हणजे पॅरेंट्स आणि टीचर्स असोसिएशन. मी असं ऐकलंय मला बऱ्याच पालकांनी सांगितलं, की पॅरेंट्स आणि टीचर असोसिएशनची फी ती पण आम्हाला त्या रसीदमध्ये जोडली जाते. हे कितपत खरं आहे? नाही, नाही. हे चुकीचं आहे. त्याची काही जर फी वगैरे घेतली जर जाते? घेत असतील तर आमच्या संघटनेला ही माहिती द्यावी. ओके, ओके. कारण माझ्याकडे अशा काही कंप्लेंट्स आल्या होत्या, की आमच्याकडून ती पण फी घेतली जाते. बरं ह्याच्यामध्ये नाही तुम्हाला ना, काही मानधन वगैरे असतं? बघा फीस फक्त टर्म फी आणि ट्युशन फी घेऊ शकतो ओके. शाळा. त्या व्यतिरिक्त कोणत्याच फी नाही. टर्म फी आणि ट्युशन फी. पण मुळात कसं आहे फीज शाळा असते 8 महिनेच चालू. हं, आपण 13 महिन्याची फीज भरतो. हं. बरोबर. हो. 13 महिने म्हणजे 1 महिना एक्स्ट्रा फीज भरतो त्या टर्म फीमध्ये, की शाळेच्या सगळ्या गोष्टी असतात, चालवायचं असतं, हे पण सगळं. पण मुळात जर शाळा जर फीज वाढवत असेल, मग त्याच शिक्षकांना वेतनाच्या म्हणजे जे 7वं वेतन किंवा 8वं वेतनाच्या हिशोबाने जर पगार देत असतील की नाही, तेही बघणं पालकांचाच अधिकार आहे. पण
आता जसं फी तर आपण भरली, सगळ्या गोष्टी केल्या. एक 2-3 म्हणजे एक सगळीकडून ती बंधनं जी टाकली जात आहेत, पूर्वीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा किंवा जी लोकांनी शिक्षण घेतलीत, आम्ही पण घेतली आहेत, तुम्ही घेतली आहेत. त्यावेळी पुस्तकं घेण्यावर, गणवेश घेण्यावर ही कुठली बंधनं नव्हती. आत्ता त्यांनी शाळेची रसीद दिली ॲडमिशनची, की त्याच्यानंतर शाळेची पुस्तकं तुम्ही ह्याच दुकानातून घ्या, गणवेश ह्याच दुकानातून घ्या. इथे कुठे काही काय नेमकं आहे? गणित काय? नाही, मुळात कसं आहे माहिती आहे, हा फारच गांभीर्याचा विषय झालाय. हं, आता मुळात आपल्या वेळेला बालभारती हे पब्लिकेशन एकच होतं. हं, त्या पब्लिकेशनचं म्हणजे बालभारतीचंच नाव होतं प्रत्येक पुस्तकांवरती. हं, आता एन-सी-पी-आर-टीच्या नियमानुसार हं, कोण-कोण त्याच्यामध्ये सिलेक्ट गेले. ते आता जे हं. म्हणजे जे मुळात ह्या कधी आल्या गोष्टी, स्टेट बोर्डाच्या शाळा व्यतिरिक्त या सी बोर्ड, तुमच्या आय-जी बोर्ड, आय-सी-एस-ई बोर्ड वगैरे ह्या सगळ्या अनदर बोर्डच्या शाळा आल्या, की लोकांना त्याबद्दलचं मुळात बोर्ड काय आहे हा माहीतच नाहीये. का घ्यावा, काय नाही. फक्त त्या शाळेचा जो चमक-धमक आहे त्याच्यावर जाऊन मी माझ्याकडे आता एक असा रिपोर्ट आहे, एक सकाळमध्ये बातमी आली होती. साम टीव्हीने त्याचं स्टिंग ऑपरेशन केलं. शाळांकडून अशी होते लूट. पुस्तकांवर बाजारपेठेतील दुकानात 10% सवलत मिळते. शाळा मात्र कोणतीही सवलत देत नाही. दुकानांमध्ये 12 वह्यांचे दर ₹400 आहेत. शाळांमध्ये ह्या वह्यांसाठी ₹900 मोजावे ₹900 लागतात. दुकानात एक वही ₹35 ना, तर शाळेमध्ये ₹75 ना मिळते. 10वी साठीच्या 172 पानांच्या वह्या शाळांमध्ये ₹75 ना, एक अशा दराने मिळतात, तर दुकानांमध्ये ह्याच वह्या ₹35 ना मिळतात. शाळांमध्ये 80 पानांच्या 1 डझन वह्यांसाठी ₹540 चा दर आहे, तर दुकानांमध्ये ₹290. म्हणजे नेमकं काय हे कमिशन सेटिंग चालू आहे काय नाही, नेमकं? कमिशन सेटिंग तर आहेच. हं, बऱ्याच शाळा हे करतायत हं. आणि मुळात कसं काय-काय शाळेने तर स्वतःचं पब्लिकेशन पण खोललंय. अच्छा. शाळेत पुस्तकं विकतायत, सगळ्या गोष्टी हेच करतायत मग याच्यावर आणि तुमचं बंधन? त्याच्यामुळे बघा आपल्या वेळेला कसं होतं, आपण पहिलीला असेल तर आपला दुसरीचा बाजूचा किंवा कोणतरी हे कारण त्याच्या आधीच सांगून ठेवलं असतं, "बाबा माझं एक्झाम संपते, दुसरीची पुस्तकं तुझी पाहिजेत." हं. आता ह्या शाळेने काय केलंय, प्रत्येक वेळेला नवीन सिलेबस. सिलॅबल त्याच्यातले पाटीपुढे हे सगळं करतायत. सगळं काय कन्फ्युजन करून ठेवलंय. कन्फ्युजन म्हणजे ते लोकं प्रत्येक वर्षी पुस्तकं घ्यावी. पण मला हे पण म्हणजे पुस्तकं झाड कापल्यामुळे होतायत. हं. त्याच्यातून झाडांचंही नुकसान आहे. पर्यावरणाचं पण नुकसान आहे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण का नाही विचारात करत आहेत? पण प्रत्येक वेळी दर 5 वर्षांनी मुख्यमंत्री बदलतात, दर 5 वर्षांनी शिक्षण मंत्री बदलतात. प्रत्येक वेळी हेच प्रश्न, हेच प्रश्न, हेच प्रश्न. ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी काही तोडगा निघतच नाही, की यांना काढायचंच नाही. कुठलंही सरकार असू दे. नाही, आता तुम्ही पहिले जे बोलला, की शिक्षण संस्था अनेक राजकीय नेत्यांच्या आहेत. हो. मग आता काही तोडगा काढतील का? अच्छा. मग डायरेक्टली तुम्ही विषयच बंद केला आता. नाही, मग आता काय ह्याच्यावर म्हणजे तेच तोच ॲक्ट आहे, तेच सगळं आहे, सगळं अवेअरनेस आहे, कायदा चांगला आहे, हां. सगळ्या गोष्टी आहे. पण ते अंमलात आणत नाही इच्छाशक्ती नाही. पण मग जो आर-टी-एचा जो कायदा आहे, राइट टू एज्युकेशन हो. 2009चा, हा अधिकार मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का? हो, आहेत ना. पण त्याचा वापर होत नाहीये किंवा पालकांनाच माहीत नाही. पालकांना पालक माहिती नाहीये. घाबरतायत का? हो, हे बरोबर आहे 100% की हां, पालक घाबरतात, की त्यांना वाटतं, की हे जाऊन पुढे माझ्या मुलाच्या मुलाला परीक्षेवरती, याच्यावरती मग तो काना-मात्र्यावरती पण हे राइट, राइट. करतील स्पेलिंगच्या याच्यावर किंवा काय तो फेल झाला, की त्याच्या भविष्याचं काय? ओके, ओके. म्हणजे मुळात आजच्या तारखेला तुम्ही बिलीव्ह नाही करणार. पहिलं घर घेण्यासाठी लोन काढायला लागत होतं. आत्ता आणि किंवा परदेशात जाण्यासाठी लोन काढायला बरोबर. लागत होतं. आत्ता पहिलीच्या मुलापासून पालकांना लोन काढावं लागतं. आणि कठीण आहे. तशा शाळेंच्या बॅकअपमध्ये अशा कंपन्या पण आहेत, हं. लोन देणाऱ्या उपलब्ध. पण मला एक अजून एक प्रश्न, की एस-एस-सी, आय-सी-एस-ई, सी-बी-एस-ई पुढचे तर ते वेगळे विषय झाले. या एस-एस-सी हळू-हळू लोप पावत चालल्या आहेत आणि त्या सी मध्ये कन्व्हर्ट होत आहेत. काही बरोबर. आय-सी-एस-ई तर एस-एस-सीला पूर्ण झोपवायच्याच तयारीत आहे सरकार? नाही, आता कसं आहे सरकारने एन-ई-पी ॲक्ट जो आणलाय, हां. तर त्याच्यामध्ये सगळ्या स्टेट बोर्डच्या शाळा तर बंदच होत जाईल आणि ते सी होत जाईल सगळ्या. हं, हां, त्यांचं कसं आहे वन नेशन वन एज्युकेशन करायचं आहे. हं. त्या पद्धतीने हे चालू आहे. पण मग सी केल्यानंतर तुम्ही स्थानिक भाषेला विरोध आहेच. बघा स्थानिक भाषेला आता तिसरी भाषा म्हणून आता प्रत्येक शाळेमध्ये
मराठी कंपल्सरी केलेलं आहे. हं, त्याच्यानंतर इंग्रजी आहे हं, आणि थर्ड ऑप्शनमध्ये हिंदी किंवा संस्कृत आहे. हं. तर तो ऑप्शनेबल आलाय. म्हणजे आता जो सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि आपले अ, दीपक पवार, दीपक पवार साहेब वगैरे ह्या लोकांनी मराठी जो भाषा यांनी तो विषय आणला. विषय आणला म्हणजे हेड्स ऑफ खरंच चांगला विषय आणलेला आहे. नाही तो मला असं वाटतं, की आता तो विषय अजूनही गरम आहे गरम आहे. आणि येस. तो गरम राहिला तरच तो त्याची पुढे जाऊ शकतो. समितीवरती काम चालू आहे. सगळ्या एक गोष्टी काय सगळ्यात महत्त्वाचा विषय, की 10वी पर्यंत जे काही शिक्षण होतं, त्याच्यानंतर 10वी नंतर 10वी च्या प्रिन्सिपलला आणि पुढे तो 11वी ला कुठे कुठल्या स्ट्रीममध्ये जातोय, इथे कुठेतरी ती तफावत आहे सरकारची. म्हणजे मी 10वी ला आता एका शाळेमधून मी ॲडमिशन घेऊन मी दुसरीकडे 11वी ला कुठल्यातरी मी कॉलेजला जातोय, ही ज्यावेळी कनेक्शन जे तुटलं जातंय, त्यामुळे विद्यार्थी नेमका काय करतोय? सो 8वी पासून जर समजा त्याला कंप्लीटली कमर्शियल त्याला काय म्हणूया आता ते शिक्षण जर समजा त्याला दिलं, एखाद्या व्यावसायिक शिक्षण आपण त्याला म्हणूया. तर तसा जर समजा अभ्यासक्रम चेंज केला, तर तुमचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात? नाही व्यावसायिक अभ्यासक्रम मला वाटतं स्टार्टिंगपासूनच यावा. हां. त्याच्यातून त्या विद्यार्थ्याची हं. प्रोत्साहित करता येईल. त्याला कोणत्या स्ट्रीममध्ये जायचं आहे, तो त्याचा अभिव्यक्त अधिकार आहे. तो त्याच्या अधिकाराने तो तिथे व्यवस्थित सगळ्यापणे आधीपासूनच म्हणजे जसं जपानला वगैरे आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे प्लंबिंगपासून सगळ्या गोष्टी त्यांना आधीपासून शिकवतच जातात. हं. त्या कशा गोष्टी सगळ्या कराव्यात, काय नाही. त्याने ते अवेअरनेस पण वाढतं सगळं. हं. पण या संदर्भामध्ये जसं आता तुमची एक असोसिएशन एक काम करते. ह्याबरोबर तुमचे सगळे सर्व पक्षीय नेते आणि सरकार यांनी मिळून जर समजा हा विषय जर एक चांगल्या पद्धतीने कारण कसे पालक आणि अ, ब ब अ, जे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला तुम्ही एक मोठा दुवा आहात. ह्या ग्राउंड लेव्हलचा रिपोर्ट देऊन तुम्ही वरती किती वेळा ह्यांच्यापुढे मांडल्यात या व्यथा? हो, व्यथा भरपूर सगळ्या मांडलेल्या आहेत त्याच्या वेळेला. तर मुळात 7वं वेतन लागू नव्हतं त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून ते लागू करून घेतलं. अरे वाह! त्याच्यानंतर हे जे प्री प्रायमरी स्कूल वगैरे ह्या आपला जो आर-टीचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये यावा. त्याच्यावरती काम चालू आहे. त्याच्यावरती पत्रव्यवहार करून आपलं यशच आहे सगळ्या गोष्टी. आणि मुळात महानगरपालिकेचं बघा मला मुळात हेच म्हणायचं आहे, की जर अनधिकृत शाळा बंद झाल्या, हं. तर ती शाळेतली मुलं समायोजन महानगरपालिकेच्या शाळेत करावी ना. त्या अच्छा. महानगरपालिकेच्या शाळा ज्या बंद होत चालल्यात, ते का बंद होत आहेत, की विद्यार्थी भेटत नाहीत. मग ते तुम्ही आता अनधिकृत ह्या शाळा ज्या रन का करून देतायत? आता या पब्लिक स्कूल ज्या झाल्या आहेत, BMCने ज्या केल्या आहेत, त्याच्यामध्ये कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद चांगलाच आहे. हं, एज्युकेशनही चांगलं मिळतंय. हं. पण त्या अजून वाढवाव्यात सगळ्या. पण मग जसं पालक, पालक मला असं वाटतं 100 पालकांमध्ये 90 पालक तरी मला वाटतं डिस्टर्बच असतात या सगळ्या गोष्टींमुळे. पण जाब कोणाकडे विचारणार? तर कुठे तक्रार करायची नेमकी? जर समजा त्याला गोपनीय तक्रार करायची असेल, तर कुठे करता येईल? तर शिक्षण विभाग आहे. हं. शिक्षण त्याचं नाव विभागाला डिस्क्लोज करता होत नाही. नाव डिस्पोज होत नाही हा मूळ प्रश्न आहे. त्याला भीती आहे ना, की माझ्या त्या मुलाबद्दल पालकांनी जर विनंती केली, हां. की घेऊन नाव हे करू नये. पण शेवटी कसं पुढे यावंच लागणार हं. किंवा आमच्यासारख्या संघटना आहेत, त्या संघटनेला पत्र द्या. आम्ही तुमच्या पण वतीने तुमच्या ज्या संघटना भांडू. ज्या आहेत, तुमची पण मुलं आहेत शाळेत. हो, आहेत. तुम्हाला भीती नाहीये? तर भीती कसली? अशी जी इतर पालकांना भीती आहे. नाही, नाही. बघा मुळात प्रश्न आहे, की पालकांनी कुठेही घाबरून जाऊ नये. अच्छा. बरं आता मला एक सगळ्यात महत्त्वाचं जसं आता आपण मगाशी मराठी भाषेचा विषय घेतला. मराठी शाळा कशा वाचतील? मराठी शाळेसाठी तर मराठी पहिलीच गोष्ट तर पालकांनी स्वतःच्या मनाशी ठरवलं पाहिजे, की आपण मराठी शाळेमध्ये टाकावं. आणि हा जो ॲक्ट आहे, हं. त्याच्यामध्ये अ, न म्हणजे ॲक्ट न लागू करता जो आपला कलम 2009 चा जो कायदा आहे, तोच लागू फक्त ठेवणं. पण स्टेटने आपापले बोर्ड जिवंत ठेवावेत. ते चालेल. त्याच वेळी स्थानिक भाषेत ती शाळा टिकेल. आता मध्यंतरी तुम्ही पूरग्रस्त भागातील अतिवृष्टी झाली होती बऱ्याच ठिकाणी बरोबर. आणि मी तुमचं ते आर्टिकल वाचलं होतं. आर्टिकल म्हणजे तुमची एक बातमी आली होती, की त्यावेळी तुम्ही ती काहीतरी फी माफ वगैरे फी करून माफ घेतली होती. होणं. हे काय नेमकं त्याच्यात तुम्ही सक्सेस झाले? हो, सक्सेस झालं ना. म्हणजे काय नेमकं?
तर सरकारने तर मान्यता दिलेली आहे फी माफी संदर्भातली. त्यावेळी जेव्हा बोर्डचे वगैरे एक्झाम होते, हं. त्यावेळी त्यांचं संपूर्ण अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भ वगैरे या भागातील अ, विद्यार्थ्यांचं ते नुकसान झालेलं होतं संपूर्णपणे. हं. मी मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे मराठी शाळा कशा वाचतील किंवा मराठी शाळांबद्दल एक आर्टिकल चांगलं आलं आहे 4 एप्रिलचं. विद्यार्थी गुणवत्ता वाढीच्या योजना, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्याक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना, पूर्व व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती योजना, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना, शासकीय विद्यानिकेतन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, सफाई कामगारांच्या मुलांसाठी योजना, 12वी पर्यंत मोफत शिक्षण, शालेय आरोग्य तपासणी योजना, हंगामी वसतिगृह योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना, ह्या अशा बऱ्याच योजना असून सुद्धा मराठी शाळांसाठी शासनाला मुलांनी ह्या शाळेत यावं म्हणून विनवणी, हाक मारावी लागते. हे चित्र बदलायला पॅरेंट्स असोसिएशन ही काय म्हणजे त्याला एक अवेअरनेस प्रोग्राम काही करू शकते का? हां, करू शकता आणि ह्याच्या आधी केलेला आहे अवेअरनेस प्रोग्राम. मूळ मूळ मुद्दा एक असा आहे माहिती आहे का? शासन एखाद्या आमदाराने टॉयलेट बांधलं, तर त्याच्यावर भला मोठा पोस्टर आणि ह्या सगळ्या लावतो. ह्या ज्या स्कीम आहेत, ह्या सगळ्या ज्या अच्छा. योजना आहेत, त्या लोकांपर्यंत अवेअरनेस का नाही पोहोचवत आहेत? पोहोचवत आहेत. का ह्यांना द्यायचेच नाहीयेत का? बरोबर, बरोबर. आता जसं एक विषय आहे बाल हक्क आयोग. हो. तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? बघा म्हणजे हसावं की रडावं? म्हणजे आता जे महिला आयोगासाठी जी रस्सीखेच चालू आहे अध्यक्षपदासाठी, बाल हक्क आयोगाचा एप्रिल महिन्यात कार्यकाळ संपला. सन्माननीय सुशीबाई शहा अध्यक्ष होत्या. त्यांचा कार्यकाळ संपला 2025 एप्रिल महिन्यामध्ये. ओके. तर आत्तापर्यंत आता हा एप्रिल चालू आहे. म्हणजे हं. वर्ष झालं बाल हक्क आयोगाला अजून अध्यक्ष नाहीत. कमीत कमी अ, नाही म्हटलं तरी म्हणजे हजारोच्या आसपास तक्रारी पॉस्कोच्या वगैरे ह्या सगळ्या पेंडिंग आहेत ओके. अच्छा. आणि आमच्याही तक्रारी आहेत तिकडे. अच्छा. मग तिकडे अ, प्रत्येक वेळी जा मग पण लगेच तिथे सगळे झाले. तिथे शासन तर अध्यक्ष असेल ना? नाहीये, सुनावणी घेऊ शकत. प्रशासन तर असेल ना? प्रशासनाला अधिकारच नाहीये. अध्यक्ष अच्छा. नाही तर. ओके. ओके. मग अध्यक्ष का नाही देत आहे? मग म्हणजे म्हणजे हा बालक म्हणजे सॉफ्ट कॉर्नर आहे. म्हणजे तो मग तुम्ही कोर्टात याचिका नाही टाकली या संदर्भात? याचिका आमचे मित्र नितीन दळवीजी त्यांनी याचिका टाकलेली आहे. म्हणजे मागे पण जेव्हा याचिका टाकली तेव्हा पण सुशीबाईंच्या अध्यक्ष म्हणून दिले. म्हणजे हे प्रत्येक आहे म्हणजे हा बालक तुमचा वोटरच नाहीये, हं. म्हणून तुम्ही करायचं नाहीये का? ओके. आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे. हा सेन्सिटिव्ह विषय आहे. आता जे वाढते जे घटना घडतायत त्याचाही काहीच नाहीये. म्हणजे आता म्हणजे मला असं वाटतं, की हे लोकं मुळात वाट बघतायत. जसं महिला आयोगाचा जो विषय झालाय, त्याच पद्धतीने हे लोकं वाट बघतायत असं तुमचं मत आहे. नाही, नाही. माझं मत आहे त्या आयोगाला अध्यक्ष तरी द्या. इकडे रस्सीखेच चालेत. लिस्ट किती जणांची आहेत? ह्याला मिळेल, त्याला मिळेल. ॲक्चुअली मग हां. काय मग हे मुलं तुमचे वोटर्स नाहीयेत का? बरोबर. बरं अजून एक विषय माझ्याकडून राहिला. अ, शाळा म्हटलं, की शाळाचा गणवेश झाला, शाळेची पुस्तकं झाली. 2 विषय आहेत माझ्याकडे. शाळा त्या मुलांना प्रोजेक्ट देते, प्रोजेक्ट आणि ती सांगते, की घरून करून आणा म्हणून, की तुम्ही हा प्रोजेक्ट करा. त्यावेळी पालकांच्या अशा कंप्लेंट्स आहेत, की हा प्रोजेक्ट या मुलाची तेवढी कॅपॅसिटी नाहीये. बरोबर. हा आम्हाला रात्रभर बसून करून घ्यावा लागतो आणि उद्या सकाळी तो प्रेझेंट करतो. सो ही गोष्ट ती शाळेतल्या शाळेतच का करत नाहीये? एक्झॅक्ट तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. मुळात हे आपण शिकवायला पाठवतोय. ॲक्चुअली. नाही की घरातल्यांना शिकवण्यासाठी. बरोबर. मग त्यावेळी तर तुमचा रोल आमचा रोल हेच आहे, की हे शाळेनेच करावं. पण तुमचा त्या त्याच्यावर बर्डन नाही विद्यार्थ्याला पडत? तिकडे शिकावं. आता मुळात कसं होतं, मुलगा पण थकलेला असतो सगळं. बिचारे पालकच करत असतात. मुलगा झोपला कारण सकाळी लवकर हो, पण उठायचं असतं. शिक्षक तुमच्या बरोबर आहेत की. शिक्षक आहेत ना, पण हे सगळे पालकांनी तक्रार करून हे बघा आम्ही कसं आहे, आता आमच्याकडे शिक्षक पण आहेत, पालक पण आहेत आणि विद्यार्थी. तर आम्ही मधले दुवा आहेत. हं. जोपर्यंत तक्रारी येत पण नाहीत. मग ही शिक्षण मंत्र्यांना कंप्लेंट दिली तर?
शिक्षक मंत्र्यांना तक्रार केली तर करू शकतो. मग त्याच्यावर मला असं वाटतं, की जरा फोकस तुम्ही केलात. हे मी एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, येस. की पालकांच्या ऑलरेडी तो बिचारा पालक जे सर, नवरा-बायको आहेत, ते कुठेतरी नोकरी धंद्यासाठी जातात आणि मग परत रात्रभर येऊन ते प्रोजेक्ट करत बसा आणि तो आयता बिचारा तो जो विद्यार्थी आहे, तो रात्रभर झोपलेला असतो बिचारा आणि तो सकाळी उठून डायरेक्टली रेडीमेड तो प्रोजेक्ट देतोय. त्या मुलाला तरी कळलं पाहिजे मुलांना नेमकं पण काय कळत होतंय. नाही. एक्झॅक्ट, एक्झॅक्ट. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण शासन मुळात कसं आमच्या तक्रारी गेली ना, तर तुमच्याकडे तक्रारी आल्यात का? अच्छा. मुळात हा प्रश्न करतोय. आता तुमचा मगासपासून जो आपला हे चाललंय, की फी ॲक्टचं पण. हां. फी ॲक्टसाठी पण तक्रार एकाची घेऊन गेलो तर नाही चालत. त्याला कमीत कमी 25% पाहिजे. 25% हो, बरोबर आहे. ओके. 25% त्या पालक त्या फी ॲक्ट म्हणजे पण त्या फीच्या विरोधात पण मग मी पाहिजेत. म्हणतो अशा वेळी तुम्ही कोर्टाकडे दाद का नाही मागत? अनेक संघटना गेल्यात. मग आम्ही कोर्टाकडे दाद मागणं म्हणजे तो ॲक्टच तसा आहे. अच्छा. नाही पण हे इम्प्लिमेंट होत नाहीये. अशासाठी तुम्ही कोर्टाकडे तुम्ही जाऊन त्यांना की अशी नुसते प्रलंबितच राहतायत केसेस. केसेस प्रलंबितच आहेत सगळ्या. बरं सगळ्यात आता दुसरा एक आपले माझ्या अनेक केस लोकायुक्तमध्ये पण चालू आहेत. अरे वाह! ह्युमन राईट्सला पण चालू आहेत. चारी बाजूनी सगळीकडे तुम्ही हां, सगळे कुठे बघा आमचं एकच प्रामाणिक मत आहे. कुठून तरी त्या पालकांना आणि शिक्षकांना न्याय भेटावा म्हणून त्यांसाठी जेवढी धावपळ करता येईल तेवढी साधारण करणार. शाळा किती आहेत तुमच्याकडे? शाळा असं साधारण म्हणजे आमच्याकडे पालक कमीत कमी 2,000-2,500 च्या आसपास आहेत. हं. शिक्षक 100 पार केलेले आहेत. ओके. ओके. ठीक आहे. आता एक दुसरा एक महत्त्वाचा मी मगाशी म्हटलं गणवेश आणि त्या सगळ्या गोष्टी. एक शेवटचा प्रश्न आहे बसेस. शाळांच्या बसेस. ज्या काही शाळांमध्ये मी बघितलं, की त्या शाळांच्या नावाने असतात बसेस आणि काही प्रायव्हेट. प्रायव्हेट त्याची जबाबदारी कोण घेणार? ती प्रायव्हेटची पण त्या शाळेची जबाबदारी आहे. नाहीये. घेणं गरजेचं आहे. कारण की त्या शाळेच्या नावाने चाललेले आहेत. हं. बरोबर आहे. पण त्याच्यावर त्या शाळेच्या बसेसवर म्हणजे त्या शाळेच्या प्रांगणात ती बस असते. पण त्याचं नाव वगैरे असं कुठे मेन्शन केलेलं नसतं, की बाबा मी ह्यांच्यासाठी ही ड्युटी करतोय. त्याने आता ती म्हणजे कदाचित शाळांनी ती सुटका करून घेतली स्वतः, की बाबा आमचा काही तुझा संबंध नाही, पण तू आमच्या शाळेमध्ये राहा. शाळेमध्ये ना. ह्याच्यावर तुमचं काय निर्बंध नाही राहील? ते हे कशामुळे कसं आहे, की हा मुळात बसचे किती पैसे घ्यावे, हं. ह्याच्यावर काही किती किलोमीटरवर काय घ्यावे या शासनाने त्याच्यावरती पॉलिसी बनवावी. अजून बनलेली नाहीये. नाहीये अजून असं काही ह्याच्यावर तुमचं नाहीये. काम नाही बघूया आता चाललंय. मुळात कसं आहे माहिती आहे आमचं हे अ, ह्या ज्या तक्रारी आहेत, हं. आल्यानंतर हे सगळं मला वाटतं पालकांनी ह्याच्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा. यावं. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील काय, काय नाही. सो कसं म्हणजे एकंदरीत हां. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करत डिफॉर्मेशन केसेस मानहानीचा दावा कितीतरी शाळांनी आमच्यावरती केलाय. अच्छा. म्हणजे ते 5-5 कोटी, 15-15 कोटीच्या नुकसान म्हणजे त्या बोलतात ना, की घाबरवण्यासाठी वगैरे, पण आम्ही घाबरणार नाहीयेत. काय लढा देणार शेवटपर्यंत. मला असं वाटतं रोहित दंडवते जे अध्यक्ष ग्लोबल टीचर्स पॅरेंट्स असोसिएशनचे यांनी मला असं वाटतं पालकांचे डोळे उघडलेत आणि खास करून तुमचं डोकं उघडलंय असं मी समजतो. पालकांनी कुठे तक्रार करावी, कशी करावी, फी ॲक्ट संदर्भात काय माहिती आहे, त्या शाळांचे असलेले ब ब काही त्याला म्हणूया धमक्या, इनडायरेक्टली धमक्या, की आमच्याकडूनच तुम्ही हे विकत घ्या, आमच्याकडूनच हे विकत नाही घ्यायचं, आम्ही तुम्हाला हेच देऊ, आम्ही तुम्हाला तेच देऊ, तुम्हाला हे सगळं करावंच लागेल आणि कुठे ना कुठेतरी तो पालक घाबरलेला असतो. पण मला असं वाटतं, की रोहित दंडवतेनं आज बोलवण्याचं कारण अशासाठी होतं, की तुम्ही मुलांना कुठे जेलमध्ये पाठवत नाहीयेत. तो जेलमध्ये नाहीये. तो एका शाळेमध्ये आहे, की तो स्वतःचा विकास करणार आहे आणि त्याचा विकास झाला, तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल, आपल्या भारताचा विकास होईल, आपल्या हिंदुस्थानाचा विकास होईल, असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी रोहित दंडवते ह्यांची ही तळमळ आहे आणि ही एक चळवळ आहे असं समजूया. याला अंत नाही. रोज एक ना एक प्रॉब्लेम्स तयार होतील. राज्य शासनाने म्हणजे मी खास करून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना मी या चॅनलच्या माध्यमातून सांगेन, की शाळा हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि ह्या पॉडकास्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आला बालहक्क. आत्ताच महिला आयोगाने च्या माध्यमातून एवढं मोठं रान उठवलं गेलंय. मला असं वाटतं, की बालहक्कामध्ये पॉस्कोच्या केसेस पासून शाळांच्या बद्दलच्या केसेस अशा बऱ्याच काही तक्रारी इथे आहेत. लवकरात लवकर बालहक्क संरक्षण आयोगामध्ये पण लवकरात लवकर त्यांनी अध्यक्ष द्यावा,
ही आमच्याकडूनही तुम्हाला विनंती, या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती. आज रोहित दंडवते यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. मी रोहित दंडवतेंना मी स्वतः सांगेन, की त्यांनी त्यांचा नंबर या पॉडकास्टच्या माध्यमातून द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त पालक हे या संघटनेमध्ये सामील होतील. रोहितजी, तुमचा नंबर तुम्ही प्लीज. 9987104111 म्हणजे अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. संघटनेने 2020 मध्ये स्थापन झाल्यापासून ह्या महानगरपालिकेतील शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक लेव्हलचे गेम मोफत करून दिले, जलतरण करून दिले. अरे वाह! हो. अनेक सर्व कार्यक्रम जितकं आम्ही शोषित आणि वंचित घटकांसाठी जास्तीत जास्त काम करण्याची तळमळ आहे आणि ती पुढे करत राहू. पालकांनी कोणत्याही प्रकारचं घाबरून न जाता बिनधास्तपणे, ठामपणे उभं करा. कायद्याने तुम्हाला अधिकार दिलाय, त्याचा वापर करा. काही जर जमलं नसेल आमच्या संघटनेशी संपर्क करावा. धन्यवाद. मी परत एकदा मराठी मेंदूच्या वतीने रोहित दंडवते यांचे आभार मानतो. यापुढेही आम्ही वेगळे विषय घेऊन येऊच, परंतु तुम्हाला जर एखादा विषय जर कळत असेल, तर तुम्ही स्वस्थ न बसता अस्वस्थ व्हा आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत, या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही पुढे आणाल, ही मी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.